12 एप्रिल रोजी ज्येष्ठ गायिका आशाताईंचं निधन झालं आणि काल 13 एप्रिलला त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. संपूर्ण देश अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही, पण अंत्यविधी आटोपून 48 तास उलट नाही तोच या प्रकरणाचं एक धक्कादायक सत्य समोर आलंय, ज्याने संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडलंय. या 48 तासांत असं काय घडलं की मृत्यूचं कारण आता काहीतरी वेगळंच समोर येतंय? त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलाने मीडियासमोर जे पहिलं विधान केलं होतं त्याने एक धक्का बसलाच होता. पण आज अंत्यविधीनंतर जे नवीन सत्य उघड झालंय त्याने दुसरा आणि त्याहूनही मोठा धक्का दिलाय. 13 एप्रिल रोजी झालेला त्यांचा अंत्यविधी, ज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सिनेसृष्टीतील दिग्गज आणि हजारो रसिक उपस्थित होते. सगळीकडे श्रद्धांजलीचे मेसेज फिरत होते. पण तेवढ्यात त्यांचे हॉस्पिटलमधले फोटो व्हायरल झाले. त्या फोटोंनी आणि 92 वर्षांच्या या महान गायिकेला मृत्यू आधीच दिसला होता का या प्रश्नाने एकच चर्चेचं वातावरण निर्माण केलं. त्यांच्या निधनानंतर मुलाने दिलेली माहिती, त्याचे हावभाव आणि त्यांच्या मागे असलेली 150 ते 200 कोटींची संपत्ती, हे सर्व प्रश्न अनेक शंकांना जन्म देत आहेत. खरं तर या शंकेला 2 मोठी कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्यांना मृत्यू आधीच दिसला होता, कारण त्यांचा जो फोटो व्हायरल झालाय आणि त्यांनी स्वतः सोशल मीडियावर जी वाक्य लिहिली होती त्यातून मोठा संशय निर्माण झालाय. दुसरं कारण म्हणजे जेव्हा त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं तेव्हा त्यांची नात म्हणाली होती की त्या लवकर घरी येतील, पण रात्र संपण्यापूर्वीच निधनाची बातमी आली. अंत्यसंस्काराच्या वेळी नातीच्या चेहऱ्यावरचे टिपलेले भाव आणि संपत्तीचा आकडा समोर आल्यावर हा संशय आणखी बळावला आहे. नक्की काय होतं त्या शेवटच्या पोस्टमध्ये? मुलाने नेमकं काय सांगितलं? डॉक्टरांनी आज कोणता नवीन खुलासा केलाय? चला जाणून घेऊया आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये. घटनेचा क्रम सुरू होतो 11 एप्रिलच्या संध्याकाळी. आशाताईंना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 92 वर्षांचे वय असल्याने सर्वांना काळजी होतीच, पण त्यांच्या नातीने, जनाई भोसलेने कॅमेरासमोर येऊन एक विश्वास दिला होता. ती म्हणाली होती, आजी आता शुद्धीवर आहेत, त्या प्रतिसाद देत आहेत आणि लवकरच त्या घरी परततील. पण विचार करा, जर नात म्हणत होती की त्या घरी येतील, तर मग अचानक पहाटेच्या त्या काळोखात असं काय घडलं की डॉक्टरांनाही हात टेकवावे लागले? खरोखर त्यांच्या मृत्यूचं कारण काय होतं? त्यांना मृत्यू दिसला होता का, की यामागे कुटुंबातील अंतर्गत कलह होता? परंतु हॉस्पिटलच्या त्या कॉरिडॉरमध्ये काहीतरी असं घडत होतं जे मीडियापासून लपवण्यात आलं. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक डॉक्टरांची धावपळ वाढली. ज्या आशाताई काही तासांपूर्वी स्थिर होत्या त्यांच्या प्रकृतीत अचानक इतकी मोठी घसरण कशी झाली? निधनानंतर जे फोटो व्हायरल झाले त्यामध्ये त्या व्हेंटिलेटरवर अत्यंत हतबल दिसत आहेत. लोक विचारत आहेत की जर त्या बऱ्या होणार होत्या तर मग त्या फोटोमध्ये इतका संघर्ष का दिसत आहे? काय त्या रात्री त्यांना कशाची तरी भीती वाटत होती? हे रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला आशाताईंच्या आयुष्यातील काही काळी पानं उलटून पाहावी लागतील. त्यांचं आयुष्य म्हणजे केवळ गाणी नव्हती, तर ते एक महायुद्ध होतं. 16व्या वर्षी केलेलं बंडखोर लग्न, सासरचा अतोनात छळ आणि गरोदर असताना घराबाहेर काढलं जाणं. त्यानंतर लता दिदींसोबतचे त्यांचे वर्षानुवर्षांचे अबोल संबंध. यशाच्या शिखरावर असतानाही वैयक्तिक आयुष्यात त्यांना कधीच पूर्ण सुख मिळालं नाही. 2012मध्ये त्यांची मुलगी वर्षा आणि 2015मध्ये थोरला मुलगा हेमंत, अशा 2 तरुण मुलांचे मृतदेह त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. एका आईसाठी यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं? काय या जुन्या जखमा आणि कौटुंबिक तणाव त्यांच्या मृत्यूचं अप्रत्यक्ष कारण ठरलं? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना प्रतीक्षा होती की नेमकं डॉक्टर काय सांगत आहेत, डॉक्टरांनी काय कारण सांगितलं आहे. आता खरं तर डॉक्टरांनी जे कारण सांगितलं होतं ते कारण त्या दिवशी सांगितलं होतं ज्यावेळेस त्यांचं निधन झाल्याची बातमी आली होती. आता डॉक्टरांनी जेव्हा सांगितण्यात आलं की त्यांना श्वास घेण्याचा त्रास होता, फुफ्फुसांमध्ये एक प्रकारचा त्रास होता आणि त्यामुळे त्यांना एक ॲडमिट करण्यात आलं होतं, आणि त्यानंतर त्यांनी एक कारण असं सांगितलं की ज्यामुळे आणखीनच लोकांमध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली. आता खरं तर या घटनेला जवळपास 48 तास जाऊ दे झाला, पण याच्यामध्ये चर्चा का होत आहे? कारण की ती होते त्यांच्या एका पोस्टमुळे. कारण की त्यांना मृत्यू आधीच दिसला होता. मग त्यांना कल्पना आली होती का त्या रात्री काय घडलं? हा प्रश्न तिथे अजूनही निर्माण होतोय. मग आता खरा मुद्दा असा असतो, जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीचं निधन होत असतं, कारण की एखादा असा व्यक्ती असतो, तो लोकप्रिय असतो, ज्याच्याकडे पैसापाणी प्रचंड असतो, मग त्याच्या संपत्तीच्या वाटणीवरून बऱ्याच वेळा असे संशय तयार होतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्याच्याकडे आपण वळतोय, तो म्हणजे त्यांच्या संपत्तीचा. आता डॉक्टरांनी जे कारण सांगितलंय आणि त्यांची जी शेवटची पोस्ट होती, ही महत्त्वाची गोष्ट
गोष्ट जी आहे तर ती एका वेगळ्याच दिशेने आपल्याला घेऊन जाणार आहे. खरं तर त्यांची ही संपत्ती आहे तर ती प्रचंड होती. त्या केवळ गायिका नव्हत्या तर एक यशस्वी उद्योजिका होत्या. त्यांनी दुबई, कुवेत, अबुधाबी आणि ब्रिटनमध्ये त्यांचे आशाज नावाचे ब्रँड्स आहेत, ज्यांची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे. मुंबईच्या पेडर रोडवरील प्रभुकुंज फ्लॅट, पुणे आणि इतर मालमत्तांची किंमत 100 ते 150 कोटींहून अधिक आहे. आशाताईंची 2 लग्न आणि त्यातून झालेली मुलं-मुली यांच्यातील संबंध नेहमीच चर्चेत राहिले. संपत्तीची ही वाटणीच मृत्यूचं कारण ठरली का? अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या मुलाच्या वागण्यातून नेमकं काय जाणवत होतं आणि 48 तासांनंतर डॉक्टरांनी कोणता धक्कादायक खुलासा केला जो आता देशाला हादरवतोय? संपत्तीचा हा अफाट आकडा पाहून अनेकांना असं वाटतंय की या संपत्तीचा हव्यासापोटीच काही घडलं नाही ना. मुलाने मीडियासमोर येऊन ज्या पद्धतीने माहिती दिली त्यामध्ये दुःखापेक्षा व्यवहार जास्त दिसत होता, असं नेटकळ्यांचं म्हणणं आहे. 13 एप्रिलच्या अंत्यविधीवेळी कॅमेऱ्याने जनाई भोसले यांचे भाव टिपले. सुरुवातीला आजी लवकर घरी येतील असं सांगणाऱ्या नातीचे रडणे आणि चेहऱ्यावरची धाकधूक काहीतरी वेगळंच सांगून जात होती. पण खरा धक्का बसला अंत्यविधीनंतरच्या 48 तासांत. आता आपण त्या रहस्यावरचा पडदा उचलणार आहोत ज्याची चर्चा संपूर्ण देशात आहे. निधनापूर्वी 18 मार्च रोजी आशाताईंनी एक पोस्ट केली होती. वाराणसीच्या गंगा घाटाचा तो फोटो आणि त्याखाली लिहिलेलं ते एक वाक्य, जेव्हा मी पल्ल्याड असेन तेव्हाच हा सुरांचा प्रवास पूर्ण झालेला असेल. निरोप घेण्याची वेळ जवळ येतेय असं वाटतंय. पल्ल्याड म्हणजे मृत्यूच्या पलीकडे. 18 मार्चलाच आशाताईंना कसं समजलं की 13 एप्रिलला त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल? 92व्या वर्षी एखादी व्यक्ती इतक्या खात्रीने मृत्यूविषयी कशी बोलू शकते? त्यांनी वाराणसीचाच उल्लेख का केला? काय त्यांना त्यांच्या घरातून किंवा स्वतःच्या तब्येतीतून काही असे संकेत मिळाले होते जे जगाला माहीत नव्हते? हॉस्पिटलमध्ये त्यांना जो आभास होत होता तो कदाचित याच पोस्टचा पुढचा भाग होता. आता खरं तर डॉक्टरांनी त्यांचं जे मृत्यूचे कारण आहे तर ते मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हणजे अनेक अवयव आतमधले जे आहेत, इंद्रिय आहेत, तर ते आखे अपूर्णतः खराब झालेले आहेत किंवा ते पूर्णतः निकामी झाले आहेत. तर अशा पद्धतीचं कारण त्यांनी सांगितलं होतं. आता हे कारण लोकांना त्या ठिकाणी आधीच माहिती होतं, पण या त्यांची संपत्ती, त्यांचा जो इतिहास आणि त्यांची शेवटची पोस्ट आणि व्हायरल झालेले फोटो याच्यामुळे अनेक शंका त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत. पण अधिकृतपणे त्यांचा जो मृत्यू आहे तर तो पूर्णतः नैसर्गिक आहे असंच त्याच्यामध्ये सांगण्यात आलंय. त्यांचे अंत्यसंस्कारही झाले. अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम देखील त्यांचे गाण्याचे त्या ठिकाणी होत आहेत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. तर नक्कीच त्यांचा जो मृत्यू आहे तर तो पूर्णतः नैसर्गिक आहे, पण सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण येत असतं आणि त्यामुळेच अशा प्रकारचे नवीन मुद्दे त्या ठिकाणी समोर येत असतात. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की आशाताईंची जाण्याने नेमकं कशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पण हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मला तुमच्याशी मनापासून काही बोलायचं आहे. बघा, आशा भोसले हे केवळ नाव नाही तर तो आपल्या भारताचा श्वास आहे. त्यांच्याबद्दल येणाऱ्या या बातम्या, सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि संपत्तीचे जे काही आकडे आपण पाहतो त्यावरून लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होणं साहजिक आहे. पण मला एक गोष्ट इथे स्पष्ट करायची ही केवळ शक्यता आहे. आम्ही या कोणत्याही गोष्टीची अधिकृत पुष्टी करत नाहीत, पण समाज माध्यमांवर जी चर्चा सुरू आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. आता तुम्हीच विचार करा, 92 वर्षीय वय असताना एखादी व्यक्ती इतक्या खात्रीने आपल्या मृत्यूची पोस्ट कशी काय लिहू शकते? तुम्हाला काय वाटतं? तो खरोखरच एक दैवी संकट होता की आशाताईंना त्यांच्या प्रकृतीची पूर्ण कल्पना आली होती? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कौटुंबिक कलह आणि संपत्ती. बघा, जिथे मोठी संपत्ती असते तिथे वाद असतातच. हे आपण आजवर अनेक मोठ्या सेलिब्रिटींच्या बाबतीत पाहिलं आहे. मग आशाताईंच्या बाबतीत तसंच काहीच घडलं असावं का? त्यांच्या मुलाने दिलेली ही प्रतिक्रिया आणि नात जनाई भोसले हिचं ते रडणं, तुम्हाला यामागे काही तथ्य वाटतं का? ही केवळ निव्वळ एक योगायोग आहे. मला माहिती आहे की तुमच्यापैकी अनेक जण आशाताईंचे कट्टर चाहते आहेत. आज आपल्या लाडक्या आजी आपल्यात नाहीत हे दुःख खूप मोठं आहे, पण एक रसिक म्हणून, एक नागरिक म्हणून आपल्या मनात येणारे हे प्रश्न आपण दाबून ठेवू शकत नाही. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला या व्हायरल फोटोंमध्ये काही संशयास्पद दिसलं का? किंवा त्या शेवटच्या पल्ल्याड असलेल्या पोस्टचा अर्थ तुमच्या मते काय आहे? तुमची जी मतं असतील ती शंका असो किंवा श्रद्धांजली ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे या चर्चेला नवीन दिशा मिळाली आहे. आशाताईंचे सूर तर अजरामत आहेत, पण त्यांच्या जाण्यामागचं हे गूढ उकलणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा रिपोर्ट कसा वाटला हे सांगायला विसरू नका. जर तुम्हाला वाटत असेल की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका सविस्तर सत्य रिपोर्टसह. तोपर्यंत काळजी घ्या, पाहत राहा आमचं चॅनल. धन्यवाद.